जय किसान, जय जवान, जय किसान. अरे या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे या दळबद्री सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे आमचं कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांना अनुदान मिळालंच पाहिजे. फडणवीस सरकार, तुम्ही ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या निवडणुकीच्या अगोदर मान्य करणार होते, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते, कुठे गेला तुमचा वादा? अजितदादा म्हणतात की या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे, शेतकऱ्यांना नाद लागलाय. तर अजितदादा तुम्हाला सांगतोय शेतकऱ्यांना कशाचा नाद लागलाय? तुम्हाला 70,000 कोटी खाऊन तुम्हाला पैसे खाण्याचा नाद लागलाय. अजितदादा, शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला नाद लागलेला नाही. तुम्ही सगळ्या जनतेला माहित आहे 70,000 कोटी या महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे लुटलेले आहेत आणि तुम्हाला फडणवीस सोबत घेऊन हिंडवतात आणि फडणवीस म्हणतात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. परंतु हे असं जमणार नाही. फडणवीस साहेब, तुम्ही बिहारमध्ये चालले, छठ पूजा करेंगे, हट पूजा करेंगे म्हणायले आणि इथं महाराष्ट्रामधील शेतकरी मरतोय, घाम गाळून काबाड कष्ट करून शेतकरी आपला जीव पणाला लावतोय, शेतकरी फाशी घेतोय आणि मरतोय आणि तुम्ही तिकडं प्रचार सभा मध्ये गुंग आहात. अरे तुम्ही ह्या निवडणुकीच्या अगोदरच कर्जमाफी करणार होते, तुम्ही आता आचारसंहिता लागू करायले, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका घ्यायले, हे तुम्हाला चालणार नाही. इथालचा शेतकरी राजा, माझा बाप, माझा शेतकरी राजा मरतोय. फडणवीस साहेब, तुम्हाला याच्यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी करावं लागेल, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावं लागेल, शेतकऱ्याचा पीक विमा असेल, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असेल, ही तात्काळ तुम्हाला हेक्टरी 50,000 रुपये प्रमाणे करावं लागेल. तर शेतकऱ्यांचं आंदोलन हे थांबणार आहे, नसता हे आंदोलन थांबणार नाही. फडणवीस साहेब, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे जे वाहून गेलेल्या जमिनी आहेत, खरडून गेलेल्या जमिनी आहेत, यांना सुद्धा तुम्हाला तात्काळ मोबदला द्यावा लागणार आहे. आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांच्या जेवढ्याही योजना असतील, जेवढ्या हिताच्या योजना असतील, त्याला तुम्ही म्हणताय पैसा नाही. आणि तुमच्या मंत्र्या संत्र्याकडे हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जमवून ठेवल्यात आणि शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसा नाही, तर तुम्ही सरकारमध्ये राहण्याच्या लायकीचे नाही. तुमच्याकडे जर पैसा नसेल, तुम्हाला जर हे राज्य चालवता येत नसेल, तर तुम्ही खुर्ची सोडावी आणि खुर्चीच्या बाजूला जावं. इथालचा शेतकरी बळीराजा खंबीर आहे हे सरकार चालवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही भूल थापा देऊन तुम्ही टाईम मारून न्यायलेत. तुम्ही 8 महिने घेतलेत कर्जमाफी देण्यासाठी, परंतु हे 8 महिने आम्हाला मान्य नाही साहेब. हे तात्काळ तुम्ही कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा अंत बघू नका, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. सरकार तुम्हाला सांगतोय, तुम्हाला इशारा देतोय की हे तुम्हाला आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तीव्र गतीने झालेलं दिसेल आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी किती द्वेष भरलेला आहे. तुम्ही एकदा बघा, एकदा रस्त्यावर उतरून बघा की शेतकरी तुमच्याविषयी काय काय बोलतात. आम्ही एक शेतकरी आहेत साहेब आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये धडा चांगला शिकवला जाणार आहे शेतकऱ्याकडून. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. अरे या दळबद्री सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे या दळबद्री सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे 3 तिकडे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर या पाय. 3 तिकडे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. आणि मनोज दादा जरांगे पाटील, आपल्याला विनंती आहे, हात जोडून तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आपण लढा उभा करावा. तुमच्या पाठीमागं तुमचं खंबीर नेतृत्व, तुमचं इमानदारीचं नेतृत्व, सगळ्यांना तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आपल्याला एक विनंती आहे, आता हा काही शेतकऱ्याची की आपण हा शेतकऱ्यांचा लढा पुढे न्यावा.